नमस्कार, देशोन्नती संपादकीय मध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते। मागच्या 2 लोकसभांमध्ये विरोधी पक्ष नेताच नव्हता। काँग्रेसकडे पुरेसे संख्याबळ नसल्याचा तांत्रिक मुद्दा समोर करत तत्कालीन लोकसभा अध्यक्षांनी विरोधी पक्ष नेते पद रिक्त ठेवले होते। परंतु यावेळी काँग्रेसने 99 जागा जिंकल्या आहेत। शिवाय एका अपक्ष खासदारानेही काँग्रेसला पाठिंबा दिलाय। त्यामुळे यावेळी लोकसभेत विरोधी पक्ष नेता नक्की असेल आणि तो काँग्रेसचाच असेल। फक्त तो नेता कोण असेल हे मात्र अद्यापही स्पष्ट झालं नाहीये। काँग्रेस संसदीय पक्षाने राहुल गांधींनी विरोधी पक्ष नेतेपद स्वीकारावे अशी एकमुखी मागणी केली असली तरी राहुल गांधींनी अद्यापही त्याला होकार दिला नाही। विरोधी पक्ष नेतेपद अतिशय जबाबदारीचे पद आहे आणि विरोधी पक्ष नेत्याला बरेच अधिकार देखील असतात। त्याचा दर्जा कॅबिनेट मंत्र्यांचा असतो। सरकारच्या अनेक समित्यांवर विरोधी पक्षनेता पदसिद्ध सदस्य असतो। त्यातही काही समित्या अतिशय महत्त्वाच्या मानल्या जातात। तात्पर्य हे अतिशय जबाबदारी आणि प्रतिष्ठेचे पद आहे। राहुल गांधींनी ते स्वीकारायला हवे। विरोधी पक्षाला भविष्यात सरकार स्थापन करण्याची संधी मिळाली तर विरोधी पक्षनेताच पंतप्रधान पदाचा सर्वात मोठा दावेदार असतो। खरे तर पक्षाने अगदी एकमताने ठराव पारित केल्यानंतर राहुल गांधींनी फारसे आढेवेढे घेण्याचे तसे काही कारण नव्हते। परंतु अजूनही आपण विचार करू असेच ते म्हणत आहेत। हे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारायला हवे। मनमोहन सिंग पंतप्रधान होते त्याही वेळेस त्यांना सरकारमध्ये मंत्रीपद स्वीकारण्याची गळ घालण्यात आली होती, परंतु तेव्हाही त्यांनी नकार दिला होता। आताही ते हे आव्हान स्वीकारण्यास मागे पुढे पाहत आहेत। वास्तविक संसदेत ते ज्या प्रकारे आपले मुद्दे मांडतात, ज्या पद्धतीने सरकारची कोंडी करतात, त्यावरून ते एक परिपक्व संसदपटू असल्याचे दिसून येते। आणि आता तर लोकसभेत मजबूत विरोधी पक्ष आहे। या विरोधी पक्षाचे नेतृत्व त्यांनी स्वीकारायलाच हवे। देशाचा भावी पंतप्रधान म्हणून आपली प्रतिमा तयार करण्याची एक उत्तम संधी त्यांच्याकडे चालून आली आहे। शिवाय त्यांच्या दिमतीला अनेक अनुभवी नेते देखील आहेत। असे असतानाही त्यांनी ही संधी नाकारली तर जबाबदारीतून पळ काढणारा नेता असा आरोप त्यांच्यावर लागू शकतो। त्यांचे राजकीय विरोधक नक्कीच तो आरोप करतील। हे टाळायचे असेल तर राहुल गांधींनी हे नवे आव्हान स्वीकारायलाच हवे। अशाच राजकीय घडामोडी व अपडेट सोबत पुन्हा भेटूया देशोन्नती संपादकीय मध्ये। बघत राहा देशोन्नती। नमस्कार। ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।